2,57,000 बकेट घेतला तुम्हाला घरी मिळाले हिरव्या निळ्यावाल्या ते बकेट 160 रुपयाची आहे कॅल्क्युलेशन केलं सर एक बकेट. तर त्याचा उपयोग काय पाणी भरवायला ठीक आहे. आणि जो तुम्ही विकताल कसं आहे 15 वेळा ठीक आहे. तर त्याचा बहुतेक लोभी गावाला 29 लाख रुपये पर वर्षी मिळते. 5 वर्ष पकडला कॅल्क्युलेशन केला माझ्या माहितीनुसार जे लोकसंख्या आहे नाही का गावची लोकसंख्या ऑनलाईन दिसत आहे 3095 गुणीला तुम्ही 957 करा तर तुम्हाला 29 लाख रुपये पर वर्षी मिळते तुमच्या लोभी ग्रामपंचायतला. गुणीला 5 करा तर 1,48,00,000 रुपये हां वर्षाची. कॅल्क्युलेशन केलं कोणत्या माणसाने तयार केलं कसं येते लक्ष द्या. हे जे बोलत आहे हे सत्य आहे. ऑनलाईन आपण पाहतो तर आपली अंदाजपत्रकीय रक्कम दिसते. ऍक्च्युअल जे फंड येते बंदित आणि अबंदितचा पहिल्या वर्षीचा अबंदित म्हणजे सारख्या प्रमाणात आला आहे. दुसऱ्या वर्षीचा अबंदित निधी आणि बंदित निधीमध्ये तफावत आहे. असं 5 वर्षानंतर आपल्याला पाहायचं असेल तर एखादा आपण दुसऱ्या पुढील सभेत म्हणा किंवा त्याचं विवरण काढून आपल्याला सादर करता येईल. एक जण बोला हे बरोबर आहे त्याचं कॅल्क्युलेशन. आपल्या गावाचा म्हणजे प्रत्येक आपल्या महाराष्ट्रामध्ये जे काही 15-20 आयोगामध्ये बसणारे गाव सर्वच आहे त्याच्यामध्ये आपण सर्व पटीनं तो पूरा बनवून कोणकोणही लिखी हा ग्रामपंचायतीचा हात माणूस कास्तकार मी म्हणतो आम्हाला हा पाहिजे कास्तकार म्हणायला पाहिजे. हा पहिलेच मानला सला आयता द्यायचा हा लिहून द्यायला मग तो सांगते आम्हाला तुम्हाला प्लॅन दिसतात. तर ऍक्च्युअली जितकी रक्कम आली ती रक्कम आपल्या कॅशबुकला नोंद असते त्याची. आपल्याला असं काही विचारायचं असल्यास एखादी पुढील सभा किंवा कुठल्या सभेला तुम्हाला देता येईल. असं होत नाही साहेब. जेवढी जिम्मेदारी तुमची 10 पटी जिम्मेदारी आमची पण आहे. नाही असं मी 10 जल मिशन योजनेअंतर्गत आपल्या इथं विहीर बांधकाम करण्यात आला. मला वाटते विहीरचा बांधकाम पूर्णपणे झालेला नाही आहे आणि आजच्या स्थितीमध्ये तो बांधकाम झालेला जो म्हणजे खोलीकरण जो होता तो पूर्ण रेती भरून बंद करण्यात आला. जे लोकांचा गैरसमज आहे की असं करायचं होते तर मग ती विहीर खणायला कशाला पाहिजे याचा खुलासा म्हणजे पब्लिकला पाहिजे. बरोबर आहे. बिलकुल बिलकुल तुम्ही बिलकुल मी का म्हणतो आता या विषयावर अधिकारी नेमला आहे पाणी पुरवठ्याचा त्याचा ऑटोमोबाईल शेंडे आहे ना त्या शेंडे साहेबांना आपण बोलवून घेऊ आणि या प्रश्नाचं जे उत्तर आहे खुलासेवर म्हणजे सर्वांचं समाधान होईल या हिशोबानं करू. जल जीवन मिशन अंतर्गत बरोबर आपण त्या ठेकेदाराला त्याच्या इंजिनियरला बोलून आपला खुलासा त्यांना इथं बोलून त्याला खुलासा सादर करावा लागतो. तुम्ही या प्रश्नाला उत्तर दिलं की आपण ठेकेदाराला बोलवू पण हे कधी म्हणजे आमसभा आता मला वाटतं पुढच्या 3 महिन्या किंवा 4 महिन्यानंतरच होईल हो ना. त्या आधी तर लोक या ठिकाणी येणार नाही आहेत मग त्याच्या काय करणार. आपल्याला अशी काही तातडीची योजना जर असेल किंवा त्या योजनेच्या संबंधाने आपले जर काही प्रश्न असतील आणि ग्रामसभेत खुलासा होत नसेल तर विशेष सभा घेता येते. कधीही तुम्ही सभा घेऊ शकता. विशेष 100 लोकांच्या सह्याचं पत्र द्या ग्रामसभा बोलवा
तर ठीक आहे साहेब, बिलकुल बिलकुल लिहून घ्या. आणि ठीक आहे सर. जल जीवन मिशन हा काम आहे, जल जीवन मिशनचा. त्याला विहीर काढून बुडवला, का बुडवला, कशी झाली, कोणती योजना आली, आपण सर्व त्यांना विचारून बोलू. आणि त्याच्यापासून गावकऱ्यांचं नुकसानच झालं, चांगलं काहीच नाही झालं. ठीक आहे साहेब.